नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आता हा तुम्हाला 12 जिल्ह्यांमध्ये आता प्रशासकीय स्तरावर वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असला तरी नेमकं शेतकरी तांत्रिक कारणामुळे पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत होते, जो आता लवकरच जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून तेथे तांत्रिक कामाला आता मोठी गती आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि रखडलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे तेथील एकत्रित येण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीची आवश्यकता शेतकऱ्यांना होती, ती आता शेतकऱ्यांना भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील टप्प्यात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यातच लाभ दिला जाणार असून डीबीटी माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जातील. नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आता थेट तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरवलेले असून सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्याचे पैशांची वितरण करण्याची योजना सरकारने आखलेली आहे. वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातही शेतकऱ्यांसाठी देखील ही सर्व संधी असून त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांनाच या रखडलेल्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजनेची नियम हे अत्यंत कडक असून केवळ पात्र शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांनाच या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाईल. जर तुमच्या बँक खात्याची KYC अपूर्ण असेल तर ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या या रखडलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्य सरकारने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन केले आहे, जेणेकरून कोणतेही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचेल. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केले आहे त्यांना हे पैसे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पुढील भागाचा विचार करता बीड आणि नांदेड या जिल्ह्यातही पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते जर महाराष्ट्रकृत बँकेमध्ये असेल तर त्यांना निधी वितरण्यात अधिक गती पाहायला मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकेची निवड केली असून या जिल्ह्यात व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होतील आणि रखडलेला हप्ताही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.